integration, where to start? Integration IMP question for 1 marks. IMP question for 1 marks. IMP question for 1 marks. So basics, integration means the reverse process of derivative. F dash of x into dx is f of x plus some constant c. F of x plus some constant c. And some basic formulas: sin square theta is 1 minus cos 2 theta upon 2. Cos square theta is 1 plus cos 2 theta upon 2. Sin square theta is equal to 1 minus cos 2 theta upon 2 and 1 plus cos 2 theta, 1 plus cos 2 theta is 1 plus cos 2 theta upon 2 is equal to cos square theta. We have to find first integration of sin square x. मला इंटिग्रेशन कशाचं फाइंड करता येतं? सम ऑफ द पार्ट्स. सम ऑफ द पार्ट्स. सो मीन्स त्याला ब्रेक करतो आपण f of x plus g of x plus q of x plus r of x. So first example, first integration of sin square x into dx. आता या ठिकाणी sin स्क्वेअर ला sin x into sin x जर आपण राईट केलं तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये जात आहे. त्या मल्टिप्लिकेशनचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करता येत नाही, म्हणून त्याला मला ब्रेक करायचे या f of x plus g of x या फॉर्मॅट मध्ये. बट या sin स्क्वेअर ला मी असं राईट करणार 1 minus cos twice x upon 2 into dx. हा 1/2 कॉन्स्टंट बाहेर जाईल. Integration of 1 minus cos 2x into dx. So integration of 1 is x and integration of cos ax plus b. Integration of cos ax plus b into dx is sin ax plus b upon coefficient of x is a. याचं इंटिग्रेशन मिळेल मायनस sin 2x upon 2 प्लस सम कॉन्स्टंट c. हा ax plus b. b ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय 0 दिली. आता सेम सिमिलर cos स्क्वेअर आलं तर त्याला मी 1 plus cos 2x upon 2 असं राईट करणार. tan स्क्वेअर आलं तर त्याला इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर साठी सांगते बघा. इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x into dx. tan स्क्वेअर झालं, cot स्क्वेअर झालं, याचं इंटिग्रेशन मला कसं फाइंड करायचं आहे? माझ्याकडे बेसिक आयडेंटिटीज आहे 3. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 1 plus tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा and 1 plus cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. याला मी राईट करणार sec square x minus 1 into dx. Integration of sec square x is tan x minus x plus some constant c. सेम सिमिलर आपण cot square चे इंटिग्रेशन असंच फाइंड करणार. ओके, नंतरचा क्वेश्चन दिलाय मला, क्वेश्चन नंबर 3. 2 cos x upon 2 cos x upon sin square x into dx. 2 cos x upon sin square x into dx. आता या ठिकाणी f of x upon g of x दिले. मला फंक्शन सम ऑफ द पार्ट्स मध्ये पाहिजे.
मग याला असं काही बेसिक ट्रिग्नोमेट्रीचा रूल आहे का की त्याला f ऑफ x प्लस g ऑफ x या फॉर्मॅट मध्ये मला घेता येईल किंवा असं एखादं फंक्शन आहे का त्याचं इंटिग्रेशन मला ते मिळेल त्यासाठी मला डेरिव्हेटिव्ह लावून लागतील. मग बेसिक फॉर्म्युला हा आहे की त्याला sin cos कडे घेऊन येणार है ना. सो वी कॅन राइट दिस फर्स्ट हा 2 cos x अपॉन sin स्क्वेअर ला sin x into sin x असं राइट केलंय into dx. sin x into sin x हा sin अपॉन cos हा मिळणार मला cot आणि 1 अपॉन sin हा मिळतो मला cosec हा 2 बाहेर इंटिग्रेशन ऑफ cot x into cosec x into dx. आपण इंटिग्रेशनला म्हटलं रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x into dx. Derivative of cosec x is minus cosec x into cot x. जर हा बेसिक फॉर्म्युला माझा लर्न असेल त्याचे याचे इंटिग्रेशन घेतलं तर मला हे मिळणार 2 टाइम्स याचे मिळणार cosec x प्लस सम कॉन्स्टंट c पण याचे इथं मायनस म्हणून मायनस. हे इंटिग्रेशन मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याला मी आरामात सिम्प्लिफाय करू शकतो. बट next question is याच्यामध्ये आपल्याला दिलेले बरेचसे क्वेश्चन आहेत. बट एक क्वेश्चन देतो परत भरपूर क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ e raised to minus log x into dx. e raised to minus log x into dx. आता बघा काही बेसिक फॉर्म्युले आहेत आपल्याकडे की log a raised to n is n log a. हा पहिला फॉर्म्युला झाला. log a raised to n is n log a and a raised to log x with base e it's also x. याचा बेस a म्हणजे हा दिलेला बेस आणि या लॉगचा बेस हा बेस जर सेम असेल तर त्या ठिकाणी तर हा तुमचा अँगल x. परत log e ची व्हॅल्यू मला माहिती आहे 1. log e ची व्हॅल्यू मला माहिती आहे 1. त्यानंतर मला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे log a with base b. चेंज बेस लॉ असं आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो. याला मी असं राईट करतो log a upon log b. log a upon log b. याला मी राईट करणार I is equal to e raised to log of x raised to minus 1 into dx. a raised to minus m is 1 upon a raised to m. So I is equal to a raised to log of 1 by x. ठीक आहे ना. याचा बेस मला e घ्यायचा आहे कारण log a with base e जर असं घेतलं तर वरचा वरती जाणार आणि खालचा खाली येणार म्हणजेच काय राहतंय log a upon 1. याला मी असं राईट करू शकतो. ही मायनस वायर खाली आली आहे म्हणजे हा बेस आणि हा बेस सेम आहे तुमचा राहणार. या ठिकाणी काय 1 by x आणि 1 by x चं इंटिग्रेशन मला माहिती आहे log x plus c. log x plus c. त्यानुसार जर अजून एखादा क्वेश्चन घेतला मी I is equal to integration of 9 raised to log of sec x with base 3 into dx. या टाइप मध्ये मला काय करायचं. आता हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम आहे. 1 मार्क साठी क्वेश्चन विचारला जाईल राइट. त्या क्वेश्चन मध्ये मला काय करायचं आहे म्हणजे या ठिकाणी मला दिसतं की हा बेस आणि हा बेस सेम झाला पाहिजे. म्हणजेच या 9 ला मी कसं राईट करू शकतो 3 स्क्वेअर. 3 स्क्वेअर किती येतोय 9 येतोय. बर तो I is equal to 3 square log of sec x with base 3 into dx. बर मग आता हा n log a दिसतोय. काय दिसतोय मला n log a दिसतोय. I is equal to integration of 3 raised to log of sec square x with base 3 into dx.
हा बेस आणि बेस सेम आला म्हणजेच काय येईल इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x into dx याचं इंटिग्रेशन माहिती आहे मला काय tan x plus some constant c. असे काही बेसिक क्वेश्चन मला त्या ठिकाणी पाहायला मिळतात है ना. ते बेसिक क्वेश्चन मला त्या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. बर यानंतर मला अजून एक क्वेश्चन घ्यायचा आहे. बघा त्या क्वेश्चन मध्ये काय म्हणतो मी इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square plus 16 into dx is equal to what. मग आता हा टाइप या ठिकाणी जनरेट झाल्यानंतर मला थोडस अशी जाणीव होते की मी इंटिग्रेशन शिकत असताना इंटिग्रेशन मध्ये मला जे मला पार्ट बघायचे आहेत त्या पार्ट मध्ये 4 पार्ट. हाऊ मेनी पार्ट्स मेन 4 पार्ट. त्यामध्ये फर्स्ट जो येतोय तो बेसिक कन्सेप्ट इंटिग्रेशनचे त्याचे काही फॉर्म्युले त्याला विथ प्रूफ दिलाय आणि अजून काही क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चन साठी मला काय करायचंय सबस्टिट्यूशन मेथड त्यामध्ये येते. अजून त्यामध्ये बाय पार्ट्स येतं त्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन सुद्धा येतं. मग आता या ठिकाणी ह्याच्या 7 प्रॉपर्टीज माझ्याकडे आहेत त्यापैकी एक प्रॉपर्टी अशी आहे 7 प्रॉपर्टीज. बघा यावरती सुद्धा खूप महत्त्वाचं क्वेश्चन x square plus a square into dx is 1 by a tan inverse x by a plus some constant c. हा टाइप त्यामध्ये मला पाहायला मिळतो. प्रॉपर्टी नंबर सेकंड इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square minus a square into dx 1 upon twice a log of x minus a upon x plus a plus some constant c. Property number third 1 upon a square minus x square into dx 1 upon twice a log of a plus x a minus x plus some constant c. Property number 4 integration of in root a square minus x square into dx याचं मिळतं sin inverse x by a plus some constant c. Property number 5 integration of 1 x square plus a square into dx log of x plus in root x square plus a square plus some constant c. Property number 6 integration of 1 upon x square minus a square into dx log of x plus in root x square minus a square plus some constant c. Property number 7 1 upon x under root x square minus a square into dx 1 by a sec inverse x by a plus some constant c. या 7 प्रॉपर्टीज मला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता थोडंसं बोलायचं झालं तर इंटिग्रेशन हा एक असा पार्ट आहे की त्या पार्ट मध्ये मला हा टाइप पाहायला मिळतो इंटिग्रेशन ऑफ 1 upon ax square plus bx plus c into dx. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सिम्प्लिफाय करण्यासाठी है ना माझ्याकडे 3 मेथड मिळतात. 3 मेथड पैकी मला कोणती मेथड अप्लाय करायची व तीच का करायची तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनला या ठिकाणी असं सिम्प्लिफाय केलेलं आहे. असं सिम्प्लिफाय केल्यानंतर याचे प्रूफ या ठिकाणी मला बघायला मिळतात. ते प्रूफ आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. थोडंसं बोलायचं झालं तर असं या x स्क्वेअरचा कोएफिशियंट मला 1 पाहिजे. x स्क्वेअरचा कोएफिशियंट मला किती पाहिजे 1 पाहिजे. जर x स्क्वेअरचा कोएफिशियंट हा 1 असेल तर मला कंप्लीटिंग स्क्वेअर ही मेथड अप्लाय करता येते. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड अप्लाय करण्यासाठी आपल्याला फर्स्ट थर्ड टर्म फाइंड करावी लागते. थर्ड टर्म म्हणजेच काय की कोएफिशियंट ऑफ x हाफ इनटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ती थर्ड टर्म मला त्या ठिकाणी अप्लाय करावी लागते. अशी ती प्रोसेस आहे. बऱ्याचशा मेथड यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण त्याला फक्त मला एवढं सांगायचं या ठिकाणी की प्रत्येक प्रॉपर्टी मध्ये x स्क्वेअरचा कोएफिशियंट कोणाचा कोएफिशियंट म्हटलं मी x स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 1 आहे आणि हा जो a आलाय हा a तुमची कॉन्स्टंट आहे. a काय तुमचा कॉन्स्टंट आहे. मग प्रत्येक ठिकाणी x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. आणि जर 3 प्रॉपर्टीज पाहिल्या तर
3 प्रॉपर्टीज मध्ये मला रूट दिसत नाही. नेक्स्ट 4 प्रॉपर्टीज पाहिल्या, त्या 4 प्रॉपर्टीज मध्ये मला रूट पाहायला मिळतं. म्हणजे 3 प्रॉपर्टीज आपल्या विदाउट रूट आणि 4 प्रॉपर्टीज विथ रूट. पण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा त्या ठिकाणी किती आहे? 1. म्हणजे या ठिकाणी जर मी पाहिलं की एक्स स्क्वेअर चा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे हे कोणासारखं दिसतंय तर याला मी a स्क्वेअर असं राईट करणार. सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इंटू dx. तर ही प्रॉपर्टी माझी मॅच होते फर्स्ट सोबत. म्हणजे याचं इंटिग्रेशन 1/4 tan इनवर्स ऑफ x by 4 प्लस सम कॉन्स्टंट c असं मला पाहायला मिळतं. जर परत यावरती असा एखादा क्वेश्चन विचारला गेला की I is equal to integration of 1 upon in root 3x square plus 6 असा क्वेश्चन आहे. तर याला तुम्हाला सिंप्लिफाय करायचं आहे. बेसिक क्वेश्चन आहे ना. आपण म्हटलं की मला x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. तो विदाउट रूट असेल का विथ रूट असेल, त्यासाठी बेसिक काहीतरी माझे फॉर्म्युले त्या ठिकाणी अप्लाय होणार आहेत आणि ती आपल्या काळाची गरज आहे. बर, तर या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन रूट जर मी 3 बाहेर घेतलं तर x स्क्वेअर प्लस आहे ना किती येणार 2 इनटू dx. परत एक सिंपल रूल आहे माझ्याकडे, रूट a इनटू रूट b, रूट ऑफ ab या दोघांची ऑर्डर सेम आहे म्हणून त्याला रूट मध्ये ठेवलं. त्याला मी सेपरेट सुद्धा करू शकतो. तर हा रूट 3 जर बाहेर घेतला 1/√3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन रूट x स्क्वेअर प्लस 2 इनटू dx. आता हे कोणत्या प्रॉपर्टी सारखं दिसतंय? x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. मग आता x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर सारखं दिसतंय तर हे a स्क्वेअर आहे का? नाही. जर याला रूटचा मी स्क्वेअर केला तर ते प्रॉपर्टी सारखं माझ्या मॅच होताना मला दिसतं. ती प्रॉपर्टी माझी या ठिकाणी दिसते. प्रॉपर्टी नंबर 5. सो याचा डायरेक्ट इंटिग्रेशन मिळणार 1/3 log ऑफ काय रे x प्लस इन रूट x स्क्वेअर प्लस रूट 2 चा स्क्वेअर प्लस सम कॉन्स्टंट c. हा रूट परत कॅन्सल होणार. ते माझं आलेलं फायनल आन्सर असणार आहे. जे काय असेल ते. या 7 प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत. जर बोर्डचा मी विचार केला तर फिक्स एक क्वेश्चन या प्रॉपर्टी वरती येणार आहे. सीईटीचा जर मी सुद्धा विचार केला तरी सुद्धा एक क्वेश्चन फिक्स या प्रॉपर्टी वरती असतोच. आणि या 7 प्रॉपर्टीज मला शिकत असताना माझं इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, त्याचं ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल आणि डिफरन्शियल इक्वेशन है ना, असे 4 चॅप्टर मध्ये मला पाहायला मिळतं. खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत या. बर, नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहे. बघू काय होतंय. प्रॉपर्टी शिकत असताना हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे आणि इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर आपल्याला सबस्टिट्यूशन आलं तर आपल्याला इंटिग्रेशन येतं. म्हणजे समजून घ्यायचं की आपलं काय सुरू आहे. आता एक छोट्याशा पॉइंट कडे या ठिकाणी येणार आहे. बर, आता या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x मायनस cos स्क्वेअर x अपॉन sin स्क्वेअर x इनटू cos स्क्वेअर x इनटू dx. आता या ठिकाणी मी थोडंसं विश्लेषण देणार आहे त्या पॉइंटला. विश्लेषण म्हणजे असं द्यायचंय मला की आपण म्हणतो की sin cos कडे यायचं. आपण काय म्हणतोय? sin cos कडे यायचं. बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की हा फॉर्म्युला आहे. मी या ठिकाणी पहिला फॉर्म्युला अप्लाय करतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये मला चेक करायचंय की cos twice x चा फॉर्म्युला बरोबर. मग त्या cos twice x चे मला 3 फॉर्म्युले मिळतात. त्यातला पहिला cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x हे याच्यासारखं दिसतंय. दुसरा 1 - 2 टाइम्स sin स्क्वेअर x 2 cos स्क्वेअर x मायनस 1. यामधलं कोणतं अप्लाय करणार? कोणतंही अप्लाय केलं तरी चालेल. पण त्यांनी असं म्हटलंय की जर ऑप्शन आपलं थोडासा असेल तर या ठिकाणी मायनस n बाहेर घ्यावं लागेल. थोडंसं चान्सेस मिस्टेक होण्याचे चान्सेस मला थोडेसे जास्त दिसतात. पण आपण असं न जाता आपण असं केलं तर काही हरकत पडणार नाही. तर मी याला साधं सेपरेट करतो. साधं आणि सोपं असं करण्याची गरज नाही आणि केलं तरी चालेल, काहीही फरक पडत नाही. बर, सेपरेट केलं चालेल. डिनॉमिनेटर स्प्लिट कर.
So integration of 1 upon sin square x upon sin square x into cos square x minus cos square x upon sin square x into cos square x into dx. हा sin square कॅन्सल होतोय, cos square कॅन्सल होतोय. मला इंटर रिलेशन माहिती आहे. 1 upon sin theta is cosec theta and 1 upon cos theta is sec theta. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर होईल. म्हणजे r is equal to integration of sec square x minus cosec square x into dx. आणि हे दोन्ही फॉर्म्युले माझे लर्न आहेत म्हणून माझे इंटिग्रेशन अतिशय सोपं होतं. कसं होतं की tan x minus cot x plus some constant c. आता या ठिकाणी याचे इंटिग्रेशन येतं मायनस कॉट म्हणून मायनस मायनस त्या ठिकाणी मला काय मिळेल प्लस पाहायला मिळेल. ओके बर. आता यानंतर अजून एक पॉइंट माझ्याकडे असा आहे की त्या पॉइंट मध्ये मला जायचंय. त्या पॉइंट मध्ये गेल्यानंतर मला अजून काही होतं का ते चेक करायचंय. एक पॉइंट आहे बघा माझ्याकडे इंटिग्रेशन ऑफ e raised to x in bracket f of x plus f dash of x into dx. हे छोटे छोटे पार्ट आहे. या छोट्या छोट्या पार्ट वरती क्वेश्चन विचारले जातील म्हणून छोटे छोटे पार्ट आपले लर्न झालेले बरे. बर या ठिकाणी याला असं लिहितो e raised to x into f of x plus some constant c. हा तो टाइप आहे. त्या टाइप वरचा क्वेश्चन मला आता घ्यायचा आहे. बर आता या ठिकाणी मी जर पाहिलं e raised to x in bracket cot x plus log of sin x into dx. याला तुम्हाला सिंप्लिफाय करायचं आहे. मग सिंप्लिफाय करण्यासाठी cot x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x is minus cosec square x. मायनस cosec square x या ठिकाणी मला दिसत नाही म्हणून याला जर मी आता f of x म्हटलं कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ log of f of x log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon f of x into derivative of f of x means f dash of x. जर मी f of x घेतलं f of x काय घेतलं log of sin x याचा f dash of x मला पाहायला मिळेल 1 upon sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह मिळतो मला cos x. cos upon sin मिळतं cot x. हे झाले f dash of x. म्हणजे हे झाले इक्वेशन 1 हे झाले इक्वेशन 2. f of x f dash of x प्रॉपर्टीज ती माझ्याकडं we know this property है ना. इंटिग्रेशन ऑफ e raised to x in bracket f of x plus f dash of x into dx is काय रे e raised to x into f of x plus some constant c. याला इक्वेशन 3 म्हणायचं. मग इक्वेशन 1 2 and 3 यावरून आपल्याला काय दिसतं तर काय दिसतं e raised to x आणि f of x काय log of sin x plus some constant c. हे मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मी आरामात पाहू शकतो. ओके नेक्स्ट क्वेश्चन. जर तुम्हाला अजून काही असे काही प्रॉब्लेम आला क्वेश्चन मध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी मला मेसेज करू शकता की ह्या क्वेश्चनचं सोल्युशन काय आहे. तर ते सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाईल. ठीक आहे ना. अजून बरेचसे क्वेश्चन आहे की त्या क्वेश्चनचं सोल्युशन आपल्याला फाइंड करता आलं पाहिजे की असा कोणताच पार्ट नाही की त्या पार्टचा मी एरिया फाइंड करू शकत नाही, त्या पार्टचा मी व्हॉल्यूम फाइंड करू शकत नाही. पण आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये असे काही फंक्शन आहे की त्या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन घेता येत नाही. मी स्वतः तुम्हाला सांगतो. तुम्ही कोणालाही विचारा YouTube वरती पहा, ऑनलाइन पहा, ऑफलाइन पहा, असे काही फंक्शन आहेत की त्या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन घेता येत नाही. पण ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. I is equal to integration of 1 plus log x raised to 3 upon x into dx. हा एक क्वेश्चन आहे. नंतर I is equal to integration of 3 minus 2 sin x upon cos square x into dx. हा एक परत क्वेश्चन दिला है ना. परत एक क्वेश्चन असा आहे I is equal to cos
2x minus 1 upon cos 2x plus 1 into dx हा एक क्वेश्चन दिलाय. परत एक क्वेश्चन आहे e raised to twice x plus e raised to minus twice x upon e raised to x into dx हा एक क्वेश्चन दिलाय. परत I is equal to integration of log x upon log of ex into dx हा एक क्वेश्चन दिलाय. या ब्रॅकेटचा या ठिकाणी स्क्वेअर आहे ना. परत एक क्वेश्चन याच्यामध्ये I is equal to integration of root of cot x upon sin x into cos x into dx हा एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अजून एक क्वेश्चन आहे बघा I is equal to integration of log of x raised to n upon x into dx हा एक क्वेश्चन दिलाय. बर अजून एक क्वेश्चन आहे I is equal to integration of sin 4x upon cos 2x हा एक क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेला आहे. परत I is equal to integration of sin 2x upon cos x into dx हा क्वेश्चन त्या ठिकाणी दिला आहे. अजून एक क्वेश्चन आहे बघा I is equal to sin x upon cos square x into dx अजून एक क्वेश्चन देतो परत cos 2x upon sin square x into dx असे काही मला पडलेले छोटे छोटे क्वेश्चन आहे. त्या छोट्या छोट्या क्वेश्चनचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. बर आता आपण काय करू शकतो बरोबर ना. या क्वेश्चन मध्ये पहिला जर क्वेश्चन मी पाहिला तर क्वेश्चन फर्स्ट मध्ये मला काय पाहायला मिळतं. क्वेश्चन फर्स्ट मध्ये मला काय पाहायला मिळतं log x 1 plus log x raised to 3 1 plus log x raised to 3 असं दिलेलं आहे अपॉन x. तर या ठिकाणी मी अजून काय करू शकतो बघा मी सांगणार आहे. या ठिकाणी करायचे आपल्याला याला इक्वेशन फर्स्ट पुट log x is equal to t. log x is equal to काय करायचं मला t पुट करायचंय. हे झालं इक्वेशन 1. आता याला सबस्टिट्यूशन आलं म्हणजे काय होतं डिफरन्शिएट केल्या जातं. सबस्टिट्यूशन आलं म्हणजे काय होतं डिफरन्शिएट केल्या जातं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय होणार x. मग log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x into dx is equal to बर असं घेतलं 1/x is equal to dt by dx हा dx इकडे शिफ्ट झाला इथं जाईल. हे झालं इक्वेशन 2. हे झालं इक्वेशन 3. या 2 आणि 3 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करणार म्हणजे फ्रॉम इक्वेशन काय 1 2 and 3 आपल्याला मिळणार काय मिळणार I is equal to integration of 1 plus log x is equal to पुट करतो 1 चा डेरिव्हेटिव्ह 0च मिळणार t raised to 3 into dt आणि पॉवरचं इंटिग्रेशन ऑफ x raised to n हे आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. x raised to n चे इंटिग्रेशन t raised to 3 plus 1 upon 3 plus 1 plus some constant c म्हणजे I is equal to t raised to 4 upon 4 plus some constant c आणि t ची व्हॅल्यू मला त्या ठिकाणी रिसबस्टिट्यूट करायची. t ची व्हॅल्यू काय करायची मला रिसबस्टिट्यूट करायची आहे. रिसबस्टिट्यूट t is equal to 1 plus log x म्हणजे काय I is equal to 1 plus log x raised to काय रे 4 upon 4 plus some constant c हे त्याचं इंटिग्रेशन मला पाहायला मिळतं. बर आता हा नेक्स्ट क्वेश्चन जो मला त्या ठिकाणी दिसतोय त्या क्वेश्चन मध्ये काय करायचं सेकंड मध्ये सरळ सरळ आहे. डिनॉमिनेटर सेपरेट करणार 1 upon 3 upon cos square हे sin upon cos याला आपण आता सॉल्व केलंय आरामात सिम्प्लिफाय होईल. नंतर हा क्वेश्चन आता मी तुम्हाला सांगितलं की 1 plus cos theta आणि 1 minus cos theta असे माझ्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. 1 plus cos theta and 1 minus cos theta असे फॉर्म्युले आहेत. मग याला ट्वाइस दिले म्हणून 2 घेतो. याचं प्लस ला येतं cos 2 cos square theta
आणि 2 sin स्क्वेअर थिटा मायनस प्लस 1 मायनस पाहिजे 1 प्लस पाहिजे या ठिकाणी आपल्याला मायनस साइन बाहेर घ्यावी लागेल मायनस साइन जर बाहेर घेतली तर त्याचं इंटिग्रेशन -1 बाहेर घेतलं है ना तर काय मिळेल 1 मायनस cos 2x अपॉन 1 प्लस cos 2x into dx आता हे दोन्ही फॉर्म्युले आहेत मायनस साइन बाहेर जाईल -1 इंटिग्रेशन ऑफ याचं येणार sin स्क्वेअर x याचं येणार 2 टाइम्स cos स्क्वेअर x into dx 2 काय होणार कॅन्सल sin अपॉन cos मला मिळतं tan sin अपॉन cos काय मिळतं मला tan स्क्वेअर x into dx आता आपण पाहिलं की tan स्क्वेअरचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं tan स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला सरळ सरळ घेता येत नाही म्हणून त्याला मी अप्लाय करणार आयडेंटिटी काय अप्लाय करणार आयडेंटिटी sec स्क्वेअर x - 1 राहिला क्वेश्चन हा या क्वेश्चनला सरळ सरळ काय करा की स्प्लिट करा स्प्लिट केलं म्हणजे काय होईल I is equal to e raised to twice x upon e raised to x plus e raised to minus twice x upon e raised to x into dx. So I is equal to यामधला एक e कॅन्सल होईल किंवा e raised to twice x into e raised to minus x plus e raised to twice x into e raised to minus x आपल्याकडे फॉर्म्युला आहे a raised to m into a raised to n is a raised to m plus n असा त्या ठिकाणी फॉर्म्युला मिळेल म्हणजे हे e raised to x आणि हे e raised to minus 3x e raised to x integration e raised to x आणि e raised to minus 3x integration e raised to minus 3x upon coefficient of x is -3 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बर मग आता पुढचा क्वेश्चन जर पाहिला की पुढच्या क्वेश्चन मध्ये काय मिळतं आपल्याला काय मिळतं पहा बरं हा क्वेश्चन या क्वेश्चन मध्ये काय करणार या ठिकाणी घेतो I is equal to integration of log x upon log याचा स्क्वेअर पूर्ण ex तो log a into b log a into b log a plus log b म्हणजे काय होणार log e plus log x ब्रॅकेटचा स्क्वेअर into dx आता मी सांगितलं की log e ची व्हॅल्यू काय रे 1 plus log x raised to t log x is equal to t पुट करणार हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे पण या ठिकाणी log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x मला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही मग log x is equal to जर t पुट केलं तर पण या ठिकाणी बघा काय दिलंय into dx पुट log x is equal to t हे झालं इक्वेशन 1 मग आता log x is equal to t पुट केलं झालं इक्वेशन सेकंड मग log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x आपण बोलताना बोललो होतो काय बोललो होतो की सबस्टिट्यूशन झालं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी दिसला पाहिजे याचा डेरिव्हेटिव्ह मला या ठिकाणी दिसत नाही मग आता काय करावं लागेल याची ऍडजस्टमेंट आहे खूप मोठी ऍडजस्टमेंट नाही सिंपल ऍडजस्टमेंट आहे आपण शिकलो एलियन मध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगरिथमिक फॉर्म मध्ये करायचं आणि लॉगरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं तर या ठिकाणी हा झाला त्याचा बेस ही झाली पॉवर आणि झालं आन्सर है ना लॉग ऑफ आन्सर विथ बेस इज इक्वल टू पॉवर है ना आता आपल्याला माहिती आहे बेस त्याची पॉवर इज इक्वल टू काय असतं आन्सर याला आपण असं लिहू शकतो e raised to 2e is equal to x आता याला तुम्ही डिफरन्शिएट करा डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x e raised to t e raised to t आणि x चा डेरिव्हेटिव्ह dx by dt डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा किंवा t करा काही फरक पडत नाही बर आता हा एक क्वेश्चन आहे मजबूत हा खूप महत्त्वाचा आहे या क्वेश्चनला थोडंसं वेळ द्यावा लागेल की याच्या nr आणि dr ला जो दिलाय इंटिग्रेशन ऑफ अंडर cot x sin x into cos x याच्या nr आणि dr ला तुम्हाला sin स्क्वेअर ने डिवाइड करायचं तेव्हा तो क्वेश्चन तुमचा सिम्प्लिफाय होईल इथं पण तेच log x is equal to t याला sin 2 थीटाचा फॉर्म्युला लागतो 2 into 2x असं राईट करणार आहे आपण एक क्वेश्चन सॉल्व करा जर नाही जमलं तर त्या ठिकाणी तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला एक मेसेज मध्ये तुम्हाला त्याची इमेज त्या ठिकाणी मी क्लिअर करून देईन ठीक आहे
प्लीज रिप्लाय द्या क्वेश्चनला. जर नाही कळालं एखादा क्वेश्चन